गावचं इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान आणि या संस्थानामार्फत चैत्र शुद्ध पाडव्याला अगदी शाही थाटात पालखी सोहळा सुरू होतो. तो थेट अगदी हनुमान जयंतीपर्यंत या मंदिराचे कार्यक्रम असतात. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुबल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे या संस्थानाचे शाही थाट तुम्हाला बघायला मिळणार आहे. चैत्रशुद्ध पाडव्यापासून सुरू झालेला हा पालखी सोहळा अगदी हनुमान जयंतीपर्यंत आणि त्यात राम जन्मोत्सव अगदी मोठ्या दिमाखात आणि शाही थाटात साजरा केला जातो. आज आहे पाडवा आणि या पाडव्याच्या निमित्ताने आज पहिली पालखी या मंदिराभोवती होणार आहे. आज आपण या चॅनलच्या माध्यमातून आचरे गावचा हा पालखी सोहळा घरबसल्या अनुभवणार आहोत आणि बघणार आहोत. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा, कारण आपल्या आचरे गावचा शाही संस्थानकालीन पालखी सोहळा असतो आणि या पालखी सोहळ्यामध्ये शिवकालीन मर्दानी खेळही केले जातात. तर खूप धमाल असते. एकंदरीत या आचरे गावात बरेचसे जे आपले ग्रामस्थ आहेत, पाहुणे पैक आहेत, ते या कार्यक्रमाच्या निमित्ताने येतात आणि रामनवमीच्या दिवशी साधारण 7 ते 8 हजार भाविकांना महाप्रसाद दिला जातो. आता कशा पद्धतीने बनवतात याचे पण व्हिडिओ आपण पुढे येणार, याचे पण व्हिडिओ आपण पुढे बघणारच आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाडव्यापासून सुरू होणारा आपला पालखी सोहळा पाहणार आहोत. आणि इकडे पालखी बाहेर पडायच्या अगोदर रघुवीराची आरती केली जाते.
चिंता त्यासी सर्व आहे, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आवडीने मावे
देव अमुता माय बाप देव तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी तिन्ही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. पालखी झालेली आहे आणि इकडे मूर्ती आणून ठेवले आणि मंदिरात छानपैकी यंदा डेकोरेशन केलं आहे बघा. आणि या पालखीच्या नंतर इकडे कीर्तनाचा कार्यक्रम असतो दररोज पालखी झाल्याच्या नंतर. गजरायाची मूर्ती आणि इकडे ना रवळनाथ मंदिरात आपले मित्र आहेत सर्व जे पताके लावण्याचं काम करत आहेत. हे बघा छानपैकी इकडे झुंबर बनवत आहेत आणि हे सगळे बघा झुंबर बनवण्याचं काम चालू आहे. हे किती आहेत पताके? किती किती पताकेचा? किती जण किती लागले पताके? ह्यो आर्किट आहे का याच्यात? ह्यो आर्किट आहे. किती? 12 डझन. आज पुरा करूचा का उद्या? आज पुरा करूचा का उद्या? पुरा साठी इकडे आलोय. सगळे आपले मित्र सगळे काय भजी बिजी खाऊ केले आणि आज याचा वाढदिवस हा, त्याच्यामुळे आजचो बकरो यो हा. याचा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आता लागलो की झालो? आता संपलो. बघा आणि यांचं ह्या ग्रुपचा एक विशेष काय माहिती, 10 दिवस पालखी आहे ना, मग 10 दिवशी प्रत्येक जणांचे इकडे बकरे बनवले जातात. आता ह्यो उद्या तर तो उद्या तो असं अशा पद्धतीने असतात आणि खूप धमाल असतात. काय मागवले आज? भजी, गोल भजी. तू लावलं? विकास साठम यांच्या साठम लंच माझा आणि यंदा त्यांनी आपले हॉटेल लावलेला बघा. हे जिलेबी सम्राट. 15 मिनिटांच्या प्रतीक्षेनंतर फायनली भजी आली आहेत. आपण आता भजी खाणार आहोत, गोल भजी. तू पाव घे का घेतलं? केळकरांची भजी आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या इनामदार श्रीदेव रामेश्वर संस्थान कसबा आचरे यांचा शाही पालखी सोहळा बघितला. या पालखी सोहळ्यामध्ये आपल्या गावातील काही जे मंडळी आहेत ते दानपट्टा, लाठीकाठी हे मर्दानी खेळ खेळले जातात आणि पालखी झाल्याच्या नंतर पाठीमागे कीर्तनाचा कार्यक्रम होत असतो.
परंतु जास्त जे भाविक आहेत ते पालखीसाठी येतात. आणि यंदा पहिल्याच दिवशी खूप अफाट गर्दी होती, म्हणजे अक्षरशः शूट करताना खूप गडबड झाली. म्हणजे जे शॉट हवे होते ते मिळाले नाही, पण खूप मजा आली. गर्दी खूप होती आणि खूप बरेच जण या पालखीसाठी आज उपस्थित होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं.